श्री गणेशाय नमः। मी आज आपणाला भारतात होणाऱ्या कुटुंब संस्थांबद्दल थोडी माहिती सांगणार आहे। तर तुम्ही प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा अशी आशा आहे आणि आपणालाही विनंती आहे। तर आता हे कसं घडलं ह्याविषयी मी आपणाला माहिती सांगणार आहे की भारताच्या संयुक्त कुटुंब प्रणालीला तोडण्याची कट कारस्थानं कशी रचली गेली। कुटुंब तुटली की बाजार फुलतो, हा केवळ एक विचार नाही तर संपूर्ण कूटनीती आहे। आधुनिकतेकडे वाटचाल की लपवलेली गुलामी। भारताची खरी ताकद काय होती तर मुघल आले, ब्रिटिश आले, अनेक परकीय आक्रमणकर्ते आले, पण एक गोष्ट अखंड राहिली, आपली संयुक्त कुटुंब प्रणाली। हीच होती आपली खरी सोशल सिक्युरिटी। ना पेन्शनची गरज, ना एकटेपणा, ना मानसिक आजारांचा कहर। मग पाश्चिमात्य जगाला ही व्यवस्था का नकोशी वाटू लागली। पश्चिमी देश म्हणजे वसाहतवादी, त्यांचा सर्वात मोठा धर्म म्हणजे बाजार। पण भारतासारख्या देशात जिथे लोक सुखदुःख सामायिक करतात, कमी खर्च करतात आणि सामूहिक विचार करतात, इथे त्यांची उत्पादने विकली जाऊ शकत नव्हती। मग एक हुशार योजना आखली गेली। कुटुंब फोडा, माणसं एकटी करा आणि प्रत्येकजण ग्राहक होईल। हा हल्ला कसा झाला तर माध्यमांनी संयुक्त कुटुंबांना दाखवलं भांडखोर, ओझं, प्रगतीला अडथळा, तर लहान कुटुंब म्हणजेच न्यूक्लिअर फॅमिलीज दाखवली। स्वातंत्र्य, आधुनिकता स्वबळावर उभी राहिलेली। लक्षात ठेवा, किती टीव्ही मालिकांमध्ये सासूसुनांच्या भांडणाचा शेवट वेगळं होणं हाच उपाय म्हणून दाखवला जातो। ग्राहकवाद, जेव्हा प्रत्येक जोडपं वेगळं राहायला लागतं त्यावेळी एक कुटुंब 4 घरे, एक टीव्ही 4 टीव्ही, एक स्वयंपाकघराच्या बदली 4 स्वयंपाकघरे होतात, एक कारच्या बदली 4 स्कूटर आणि 2 कार। बाजार तेजीत आला पण समाज ढासळला, कुटुंब व्यवस्था ढासळली। घरातील कुटुंबातले एकत्र राहणारे खानदान, वंश ह्यांना पार काळिमा फासला गेला। ह्या सांघिक हल्ल्याचे भारतात परिणाम काय झाले तर सामाजिक अधोगती झाली। म्हणजे स्वतःच्या कुटुंबातील आई वडील, काका काकू, मामा मावशी, वडीलधारी माणसं, पणजोबा, कापर पणजोबा, आजोबा, ही ज्येष्ठ मंडळी आता ओझं म्हणून वाटू लागली। मुले एकटी म्हणजे प्रत्येक मुलाला वेगळी बेडरूम, प्रत्येक मुलाला वेगळी खोली आणि स्क्रीनमध्ये हरवलेली। नातेवाईक तर उपलब्धच नाहीत। आत्ताच्या मुलांना आपली आत्या, मावशी, काका, काकू, मोठं भावंड, लहान भावंड, धाकटं भावंड ह्यांचं तर त्यांना नातं काय असतं हे माहितीच नाही। आपलं आजोळ कसं असतं, आपल्या आजोबांचं घर कसं असतं, तिथले नातेवाईक कसे असतात हे या मुलांना काही माहितीच नाही। संस्कारांचं स्नान आता इन्फ्लुएन्झर्सने घेतलं आहे। मानसिक आरोग्याचा संकोच, पूर्वी आजी आजोबांशी जे बोललं जातं ते आता काउन्सलरकडे जातं। म्हणजे आता आजी आजोबांचा जो रोल होता तो पेड काउन्सलरकडे झाला। काउन्सलरकडे घेऊन जा आणि पैसे मोजा। जेव्हा प्रेमातून एकटेपणा सुटायचा ते आता उपचारांनी कमी करावा लागतो। बाजाराचे फायदे, प्रत्येक समस्येसाठी एक प्रॉडक्ट, प्रत्येक भावनेसाठी एक ॲप, प्रत्येक सणासाठी ऑनलाईन ऑर्डर।
सबस्क्रिप्शनने संस्काराची जागा घेतली आहे. आजचा प्रश्न काय, आपण काय होत आहोत? आधुनिकतेच्या नादात आपण आपली कुटुंब संस्थेला पार काळीमा फासलेला आहे. संयुक्त कुटुंब म्हणालो तर जुनाट, आईवडील झाले अडथळे. आपल्याच आईवडिलांना आजकाल ओल्ड फर्निचर म्हणून येणारी सून म्हणत असते. ती होणाऱ्या मुलाला, ज्या मुलाशी लग्न होणार आहे त्या मुलाला विचारते, तुझ्या घरात ओल्ड फर्निचर किती आहे रे? ओल्ड फर्निचर नको असेल तरच मी लग्नाला तयार आहे. काय मानसिकता झालेली आहे ह्याचा विचार करा. कुटुंब झाली नको असलेली भावना, नातेसंबंध झाले अनफॉलो. पण विचार केलाय का, ॲमेझॉनला फायदा होतो तेव्हा तुम्ही दिवाळीत एकटे खरेदी करता, कुटुंबासोबत बसत नाही. झोमॅटो कमवतो तेव्हा तुम्ही आईच्या हातचं अन्न टाळता. सात्विक, चांगल्या विचारांनी, चांगल्या भांड्यातून शुद्ध सात्विक केलेलं अन्न तुम्ही टाळता. नेटफ्लिक्स चालतो तेव्हा तुम्ही आजीच्या गोष्टी टाळता. उपाय, अजूनही वेळ गेलेली नाही. संयुक्त कुटुंब ओझं नाहीत, ती मूल्यवान संपत्ती आहेत. मुलांना ग्राहक म्हणून नव्हे तर संस्कारित माणूस म्हणून वाढवा. त्यांना लहानपणापासून त्यांच्यावर चांगले हिंदू धर्माचे संस्कार करा. त्यांना प्रत्येक सणाचं महत्त्व सांगा. प्रत्येक नातेवाईकांचं महत्त्व सांगा. आपले कोण नातेवाईक आहेत, आपलं गाव काय आहे, आपली वंशपरंपरा काय आहे, आपण कोणकोणते सणवार साजरे करतो ह्याची मुलांना माहिती द्या. ज्येष्ठांना घरातून बाहेर काढू नका. त्यांचा अनुभव गुगलपेक्षा श्रेष्ठ आहे. सण खरेदीसाठी नव्हे तर उत्सवासाठी साजरे करा. आपल्या नातेवाईकांना बोलवा. सगळ्या कुटुंबांनी एकत्र सण साजरे करा. ॲप्स नव्हे, प्रेम वाढवा. म्हणजे एकटेपणा आपोआप कमी होईल. निष्कर्ष, पश्चिम जगाने भारतात व्यापार वाढवण्यासाठी आपलं कुटुंब फोडली. त्यांनी मोठमोठ्या बिल्डिंग कन्स्ट्रक्शन, हे स्वतःचं घर विकून स्वतःची फॅमिली बर्बाद केलीत. आणि आपण आधुनिक होण्यासाठी आपली ओळख विकली, आपली घरदारं विकली, आपली जमिनी विकल्या. आणि आज नव्हतेच गुजराती, मारवाडी आणि जैन लोक येऊन आपल्या भारतीय वंश परंपरेचा अतिशय त्यांनी प्रचंड नुकसान चालवलेले आहे. आता थांबण्याची आणि विचार करण्याची आणि आपल्या संस्काराकडे परतण्याची वेळ आलेली आहे. नाहीतर पुढची पिढी संयुक्त कुटुंब म्हणजे काय ते समजून घेण्यासाठी गुगल वापरेल आणि अशावेळी आपल्या भारतीय संस्कृतीचा नाश झालेला असेल. म्हणून प्रत्येक कुटुंबाने आपल्या कुटुंबात एकत्र राहा. आपलं घर हेच महत्त्वाचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, शुभम भवतु.